जर तुम्ही पुणेकर असाल तर हा व्हिडिओ स्किप करणं तुम्हाला सगळ्यात जास्त महाग पडू शकतं का ते सांगतोच, पण त्यासोबत मागील 24 तासामध्ये नेमकं काय काय झालं त्यावरही बोलूया. पण त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असे व्हिडिओज रोज घेऊन येत असतो. तर झालं असं की पुण्यातील काही भागामध्ये दूषित पाणी येत होतं. त्या पाण्याची कंप्लेंट पीएमसी मध्ये केली असता पीएमसीने सांगितलं की कदाचित जुनी पाईपलाईन खराब झाली असेल किंवा ड्रेनेजचं पाणी त्यामध्ये मिक्स झालं असेल. तुम्हाला माहिती आहे का, 1 महिन्यापूर्वी अशीच बातमी इंदोर मधनं आली होती आणि दूषित पाणी पिऊन लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला होता. पण माझा प्रश्न आहे की नेमकं कसं काय? ड्रेनेजचं पाणी जाईपर्यंत तुम्ही काय करत होते? प्रत्येक गोष्टीचा मेंटेनन्स असतो आणि मेंटेनन्स करताना तुम्ही कुठे गेले होते? पुण्यामध्ये काही लोक हे पाणी पिऊन गंभीर आजारी सुद्धा पडलेत आणि सगळं झाल्यानंतर पीएमसी गाईडलाईन्स इश्यू करणार की आपल्याला काय करायचे. पण मग जोपर्यंत एखादी घटना होत नाही, एखाद्याच्या जीवावर बेतत नाही, तोपर्यंत आपलं पीएमसी काय झोपलेलं असतं का? प्रश्न तर खूप आहेत, पण वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्रात आजपासून 10वी एसएससी बोर्डच्या एक्झाम सुरू झाल्या. मुंबईत मागील 24 तासामध्ये सगळ्यात जास्त एअर पोल्युशन बघण्यात आलं. दिल्लीमध्ये जी एआय समिट चालू होती आणि तिच्यामध्ये जे काही झालं त्याच्यावरून हे नक्की समजलं की एक अशिक्षित प्रधानमंत्री असल्यानंतर आपल्याला काय काय बघावं लागतं. एआयचं काहीच ज्ञान नसणारे मोदी जे 6 तास आतमध्ये फोटोशूट करत होते आणि त्याचे इंजिनियर्स दिवसभर बाहेर वाट बघत होते. आणि त्याचसोबत गलगोट्यासारख्या बोगस युनिव्हर्सिटींनी देशाची इज्जत घालवली ती वेगळीच, कारण त्यांना पण आपल्या देशातल्या सरकारसारखं फक्त फ्लेक्स करायला येतं. त्याचसोबत समिटच्या शेवटी सगळ्या कंपन्यांचे सीईओ आणि फाउंडर्स तिथे होते आणि मोदीजी मध्ये थांबून जो उत्साह दाखवत होते ते सीईओला पण कळत नव्हतं की नेमका कुठल्या गोष्टीचा उत्साह आहे. बिचारा त्या सीईओचं आणि फाउंडर्सचं तोंड बघून मला लाज वाटत होती. म्हणजे मोदीजींनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक पण संधी सोडली नाही आपल्या देशाची चव घालवण्याची. बाय द वे, ह्या होत्या लास्ट 24 तासातल्या बातम्या आणि मी अशा बातम्या रोज घेऊन येत असतो. त्यामुळेच म्हणतो अनकवर्ड रियालिटीला सबस्क्राईब नक्की करा, कारण माझा प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत विदाउट फिल्टर खरं पोहोचवणं.